माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नोव्हेंबर महिना अनेक प्रेरणा घेऊन आला. काही दिवसांपूर्वी 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन झालं. वंदे मातरमच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांची शानदार सुरुवात झाली. 25 नोव्हेंबरला अयोध्येमध्ये राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण केलं गेलं. याच दिवशी कुरुक्षेत्रातील ज्योतिसरमध्ये पंचजन्य स्मारकाचं लोकार्पण झालं. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मी हैदराबादमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लीप इंजिन MRO फॅसिलिटीचं उद्घाटन केलं आहे. विमानांची देखभाल, दुरुस्ती, रिपेअर आणि संपूर्ण तपासणीच्या या क्षेत्रात भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. गेल्या आठवड्यात मुंबईमधील एका कार्यक्रमादरम्यान INS माहे युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली. गेल्याच आठवड्यात भारताच्या अंतराळ परिसंस्थेला स्कायरूट यांच्या इन्फिनिटी कॅम्पसने नवी दिशा दिली आहे. हे भारताचे नवे विचार, नवोन्मेष आणि युवा शक्तीचं प्रतिबिंब बनलं आहे. मित्रांनो, कृषी क्षेत्रातही देशानं मोठं यश मिळवलं आहे. भारतानं 357 मिलियन टन खाद्यान्न उत्पादनासह एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. 357 मिलियन टन. 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारताचं खाद्यान्न उत्पादन 100 मिलियन टनांनी आणखी वाढलं आहे. क्रीडा जगातही भारताचा झेंडा उंचावला आहे. काही दिवसांपूर्वी भारताला कॉमनवेल्थ खेळांच्या यजमानपदाचाही मान मिळाल्याची घोषणा झाली. ही मोठी उपलब्धी आहे. देशाची आहे, देशबांधवांची आहे. आणि मन की बात देशातील लोकांच्या अशा यशांना, लोकांच्या सामूहिक प्रयत्नांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम व्यासपीठ आहे. मित्रांनो, जर मनात जिद्द असेल, सामूहिक शक्तीवर आणि संघभावनेने काम करण्यावर विश्वास असेल, पडून पुन्हा उभं राहण्याचं धाडस असेल, तर काम कितीही कठीण असलं तरी यश निश्चित मिळतं. तुम्ही अशा काळाची कल्पना करा जेव्हा उपग्रह नव्हते, GPS प्रणाली नव्हती आणि नेव्हिगेशन सुविधाही नव्हत्या. तेव्हाही आपले खलाशी मोठी मोठी जहाजं घेऊन समुद्रात जात होते आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचत होते. आता समुद्राच्या पुढे जाऊन जगातले देश अंतराळाची अनंत उंची मोजू पाहत आहेत. आव्हान तिथेही तेच आहे. ना GPS प्रणाली आहे, ना दळणवळणाची व्यवस्था आहे. मग आपण पुढे कसे जाणार? मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका व्हिडिओने माझं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडिओ इस्रोच्या एका अनोख्या ड्रोन स्पर्धेचा होता. या व्हिडिओमध्ये आपल्या देशातील तरुण आणि विशेषतः आपले जेनजी मंगळ ग्रहासारख्या परिस्थितीत ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत होते. ड्रोन उडत होते. काही क्षण ते तोल सांभाळायचे, मग अचानक जमिनीवर पडायचे. तुम्हाला माहित आहे का? कारण इथं उडणाऱ्या ड्रोनना GPS अजिबात उपलब्ध नव्हतं. मंगळ ग्रहावर GPS शक्य नाही. त्यामुळे ड्रोनला कोणतेही बाह्य संकेत मिळत नाहीत किंवा मार्गदर्शन मिळू शकत नाही. ड्रोनला आपल्या कॅमेऱ्याच्या आणि इनबिल्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने उडायचं होतं. त्या लहानशा ड्रोनला जमिनीचे नमुने ओळखायचे होते, उंची मोजायची होती, अडथळे समजून घ्यायचे होते आणि स्वतःच सुरक्षित उतरण्याचा मार्ग शोधायचा होता. त्यामुळे ड्रोन सुद्धा एकामागून एक खाली पडत होते. मित्रांनो, या स्पर्धेत पुण्यातून आलेल्या
तरुणांच्या एका गटाने काही प्रमाणात यश मिळवलं. त्यांचा ड्रोनही अनेकदा पडला, क्रॅश झाला, पण त्यांनी हार मानली नाही. अनेक प्रयत्नांनंतर या गटाचा ड्रोन मंगळ ग्रहाच्या परिस्थितीत काही वेळ उडण्यात यशस्वी ठरला. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना माझ्या मनात असं आणखी एक दृश्य उभं राहिलं. तो दिवस जेव्हा चांद्रयान-2 संपर्काच्या बाहेर गेलं होतं. त्या दिवशी संपूर्ण देश आणि विशेषतः वैज्ञानिक काही क्षणांसाठी निराश झाले होते. पण मित्रांनो, अपयशामुळे ते थांबले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी चांद्रयान-3च्या यशाची कथा लिहायला सुरुवात केली. याच कारणामुळे जेव्हा चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झालं, तेव्हा ते केवळ एका मोहिमेचं यश नव्हतं, तर ते अपयशातून निर्माण झालेल्या विश्वासाचे यश होतं. या व्हिडिओमध्ये जे तरुण दिसत आहेत, त्यांच्या डोळ्यात मला ती चमक दिसली. जेव्हा मी आपल्या तरुणांची जिद्द आणि वैज्ञानिकांचं समर्पण पाहतो, तेव्हा मन उत्साहाने भरून येतं. तरुणांची ही जिद्द विकसित भारताची खूप मोठी शक्ती आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला सर्वांना मधाच्या गोडीबद्दल नक्कीच माहिती असेल. पण अनेकदा आपल्याला हे कळत नाही की यामागे किती लोकांची मेहनत आहे, किती परंपरा आहेत आणि निसर्गासोबत किती सुंदर ताळमेळ आहे. मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागातील रानतुळस, तिला सुलाई असेही म्हणतात. इथल्या मधमाशा सुलाईच्या फुलांपासून एक अत्यंत अनोखा मध तयार करतात. हा मध पांढऱ्या रंगाचा असतो. याला रामबन सुलाई मध म्हटलं जातं. काही वर्षांपूर्वी रामबन सुलाई मधाला GI टॅग मिळाला आहे. यानंतर या मधाची ओळख संपूर्ण देशभरात निर्माण होत आहे. मित्रांनो, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरमधील वनस्पती मध उत्पादनासाठी उत्कृष्ट मानल्या जातात. इथे ग्रामजन्य नावाची एक शेतकरी संस्था या नैसर्गिक देणगीला नवी दिशा देत आहे. ग्रामजन्यने इथे एक आधुनिक प्रक्रिया युनिट बनवली. लॅब, बाटली बंद करणे, साठा करणे आणि डिजिटल ट्रॅकिंग सारख्या सुविधा निर्माण केल्या आहेत. आता हाच मध ब्रँडेड उत्पादन बनून गावांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे. या प्रयत्नाचा फायदा 2,500हून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. मित्रांनो, कर्नाटकमधीलच तुमकुर जिल्ह्यात शिवगंगा कालिंजिया नावाच्या संस्थेचे प्रयत्नही खूप कौतुकास्पद आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक सदस्याला सुरुवातीला 2 मधमाशांच्या पेट्या दिल्या जातात. अशा प्रकारे या संस्थेने अनेक शेतकऱ्यांना आपल्या मोहिमेत सामील करून घेतला आहे. आता संस्थेमध्ये सहभागी झाले शेतकरी मिळून मध काढतात, उत्कृष्ट पॅकेजिंग करतात आणि स्थानिक बाजारात पोहोचवतात. यातून त्यांना लाखो रुपयांची कमाईही होत आहे. असंच एक उदाहरण नागालँडच्या क्लिफ हनी हंटिंगचं आहे. नागालँडच्या चोकलांगन गावात छियामणी यांगन जमात शतकानुशतकं मध काढण्याचं काम करत आली आहे. इथे मधमाशा झाडावर नाही तर उंच कड्यांवर आपली घरं बांधतात. त्यामुळे मध काढण्याचे काम देखील खूप जोखमीचं असतं. म्हणून इथले लोक मधमाशांशी आधी सौम्यपणे बोलतात, त्यांची परवानगी घेतात, त्यांना सांगतात की आज ते मध घ्यायला आले आहेत, त्यानंतर मध काढतात. मित्रांनो, आज भारत मध उत्पादनात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. 11 वर्षांपूर्वी देशात मधाचे उत्पादन 76,000 मेट्रिक टन होते. आता ते वाढून 1.5 लाख मेट्रिक टनपेक्षाही जास्त झालं आहे. गेल्या काही वर्षात मधाची निर्यातही 3 पटीहून अधिक वाढली आहे. हनी मिशन कार्यक्रमांतर्गत खादी ग्रामोद्योगानेही 2.25 लाखांपेक्षा जास्त मधमाशांच्या पेट्या लोकांमध्ये वाटल्या आहेत. हजारो लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या आहेत. म्हणजेच देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात मधाचा गोडवाही वाढत आहे आणि हा गोडवा शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढवत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, हरियाणाच्या कुरुक्षेत्रात
महाभारताचं युद्ध झालं होतं, हे आपल्याला माहिती आहे. पण आता तुम्ही देखील तिथल्या महाभारत अनुभव केंद्रात हे युद्ध प्रत्यक्ष अनुभवू शकता. या अनुभव केंद्रात महाभारताची गाथा 3D लाईट अँड साऊंड कार्यक्रमामध्ये आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरून दाखवली जात आहे. 25 नोव्हेंबरला जेव्हा मी कुरुक्षेत्रला गेलो होतो, तेव्हा या अनुभव केंद्रातील अनुभवांनी मी आनंदित झालो होतो. मित्रांनो, कुरुक्षेत्रात ब्रह्मसरोवरावर आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात सहभागी होणेही माझ्यासाठी खूप विशेष होते. जगभरातील लोक गीता या दिव्य ग्रंथामुळे कसं प्रेरित होत आहेत, हे पाहून मी खूप प्रभावित झालो. या महोत्सवात युरोप आणि मध्य आशियासह जगातील अनेक देशातील लोकांचा सहभाग होता. या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर गीतेचं सादरीकरण करण्यात आलं आहे. युरोपच्या लाटवियामध्येही एक अविस्मरणीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात लाटविया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि अल्जेरियाच्या कलाकारांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मित्रांनो, भारताच्या महान संस्कृतीत शांती आणि करुणेची भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दुसऱ्या महायुद्धाची कल्पना करा, जेव्हा सर्वत्र विनाशाचे भयावह वातावरण होतं. अशा कठीण काळात गुजरातच्या नवानगरचे जामसाहेब महाराजा दिग्विजय सिंहजी यांनी जे महान कार्य केलं, ते आजही आपल्याला प्रेरणा देतं. त्यावेळी जामसाहेब कुठल्याही सामरिक युती किंवा युद्धाच्या रणनीतीबद्दल विचार करत नव्हते, तर महायुद्धाच्या काळात पॉलिश आणि ज्यू मुलांचे रक्षण कसं होईल याची त्यांना काळजी होती. त्यांनी गुजरातमध्ये तेव्हा हजारो मुलांना आश्रय देऊन त्यांना नवीन जीवन दिलं. ते आजही एक आदर्श आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण इस्रायलच्या मोशाव नेवातीम मध्ये जाम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. हा एक खूप विशेष सन्मान होता. गेल्या वर्षी पोलंडच्या वॉर्सोमध्ये मला जाम साहेबांच्या स्मारकावर श्रद्धासुमन अर्पण करण्याचं सौभाग्य मिळाले होतं. माझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय राहील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी नैसर्गिक शेतीच्या एका मोठ्या संमेलनासाठी कोइंबतूरला गेलो होतो. दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीबाबत होत असलेले प्रयत्न पाहून मी खूप प्रभावित झालो. कितीतरी तरुण उच्च शिक्षित व्यावसायिक आता नैसर्गिक शेती क्षेत्राचा स्वीकार करत आहेत. मी तिथे शेतकऱ्यांशी बोललो, त्यांचे अनुभव जाणून घेतले. नैसर्गिक शेती ही भारताच्या प्राचीन परंपरांचा भाग आहे आणि आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की धरणी मातेच्या रक्षणासाठी तिला सातत्याने प्रोत्साहन द्यावं. मित्रांनो, जगातील सर्वात जुनी भाषा आणि जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर, या दोन्हीचा संगम नेहमीच अद्भुत असतो. मी काशी तमिळ संगमम बद्दल बोलत आहे. 2 डिसेंबर पासून काशीच्या नमो घाटावर चौथा काशी तमिळ संगमम सुरू होत आहे. यावेळच्या काशी तमिळ संगममची थीम खूपच रंजक आहे. तमिळ शिका, तमिळ करकलम. काशी तमिळ संगमम ज्या लोकांना तमिळ भाषेची आवड आहे त्या सर्वांसाठी हे एक महत्त्वाचं व्यासपीठ बनले आहे. काशीच्या लोकांशी जेव्हाही बोलणं होतं तेव्हा ते नेहमी सांगतात की काशी तमिळ संगममचा भाग बनणं त्यांना खूप आवडतं. इथे त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते. यावेळीही काशीचे रहिवासी पूर्ण जोश आणि उत्साहाने तमिळनाडूतून येणाऱ्या आपल्या बंधू भगिनींचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी तुम्हा सर्वांना आग्रहाने सांगेन की तुम्ही काशी तमिळ संगमम मध्ये नक्की सहभागी व्हा. यासोबतच एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना दृढ होईल. अशा इतर व्यासपीठांबद्दल विचार करा. इथे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो
तमिल कलाचारम उयर्वानद, तमिल मोली उयर्वानद, तमिल इंडियाविन पेरुमिदम. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेला बळकटी मिळते तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. गेल्या आठवड्यात मुंबईत INS माहे भारतीय नौदलात दाखल करण्यात आला. काही लोकांमध्ये त्याच्या स्वदेशी डिझाईनबद्दल खूप चर्चा झाली. तर पुद्दुचेरी आणि मलबार किनाऱ्यावरील लोक त्याच्या नावानेच आनंदी झाले. खरं तर त्याचे माहे हे नाव समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माहे या ठिकाणाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. केरळ आणि तामिळनाडूतील अनेक लोकांना ही गोष्ट लक्षात आली की या युद्धनौकेचं टोक उर्मी आणि कलरीपयट्टूच्या पारंपरिक लवचिक तलवारीसारखं दिसतं. आपले नौदल अत्यंत वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे जात आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. 4 डिसेंबरला आपण नौदल दिनही साजरा करणार आहोत. हा प्रसंग आपल्या सैनिकांच्या अदम्य धैर्याला आणि पराक्रमाला सन्मान देण्याचा एक विशेष दिवस आहे. मित्रांनो, नौदलासंबंधी पर्यटनाची आवड असलेल्या लोकांसाठी आपल्या देशात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाऊन त्यांना बरंच काही शिकायला मिळेल. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातच्या सोमनाथजवळ दीव नावाचा एक जिल्हा आहे. दीवमध्ये INS खुखरीला समर्पित खुखरी स्मारक आणि संग्रहालय आहे. तर गोव्यात नेव्हल एव्हिएशन म्युझियम आहे. हे आशियातील अशा प्रकारच्या संग्रहालयातील एक अद्वितीय संग्रहालय आहे. फोर्ट कोचीच्या INS द्रोणाचार्यमध्ये इंडियन नेव्हल मॅरिटाईम म्युझियम आहे. इथे आपल्या देशाचा सागरी इतिहास आणि भारतीय नौदलाची उत्क्रांती पाहता येते. श्री विजयापुरम, ज्याला पूर्वी पोर्ट ब्लेअर म्हटले जात होते, तेथील सामुद्रिका नौदल सागरी संग्रहालय त्या क्षेत्राच्या समृद्ध इतिहासाची ओळख करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारवारच्या रवींद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरील युद्धनौका संग्रहालयामध्ये क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत. विशाखापट्टणमध्येही भारतीय नौदलाशी संबंधित एक सबमरीन, हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट म्युझियम आहे. मी तुम्हा सर्वांना, विशेषतः लष्करी इतिहासात आवड असलेल्या लोकांना आग्रह करतो की तुम्ही ही संग्रहालये पाहण्यासाठी अवश्य जा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, हिवाळा आला आहे आणि त्याचबरोबर हिवाळ्याशी संबंधित पर्यटनाचाही काळ आला आहे. जगातील अनेक देशांनी देखील अशा प्रकारच्या पर्यटनाला, हिवाळी पर्यटनाला आपल्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा आधार बनवला आहे. अनेक देशांमध्ये जगातील सर्वात यशस्वी हिवाळी महोत्सव आणि विंटर स्पोर्ट्स मॉडेल आहे. या दोन भागांनी स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्नो ट्रेकिंग, आईस क्लाइम्बिंग आणि फॅमिली स्नो पार्क्स यांसारख्या अनुभवांना आपली ओळख बनवली आहे. आपल्या हिवाळी महोत्सवांनाही त्यांनी जागतिक आकर्षणात बदलले आहे. मित्रांनो, आपल्या देशाकडेही हिवाळी पर्यटनासाठी लागणारी क्षमता आहे. आपल्याकडे डोंगर पर्वतही आहेत, संस्कृतीही आहे आणि साहसी खेळांच्या असीम शक्यताही आहेत. मला आनंद आहे की आजकाल उत्तराखंड मधील हिवाळी पर्यटन लोकांना खूप आकर्षित करत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत औली, मुनस्यारी, चोपटा आणि डेहरा सारखी ठिकाणं लोकप्रिय होत आहेत. काही आठवड्यांपूर्वी पिथौरागड जिल्ह्यात 14,500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आदि कैलास इथे राज्याच्या पहिल्या हाय अल्टिट्यूड अल्ट्रा रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील 18 राज्यांमधून 750हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. 60 किलोमीटर लांबीच्या आदि कैलास परिक्रमा रनची सुरुवात कडाक्याच्या थंडीत पहाटे 5 वाजता झाली होती. एवढ्या थंडीतही लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
आदि कैलास यात्रेला 3 वर्षांपूर्वी 2000पेक्षाही कमी पर्यटक येत होते. आता ही संख्या वाढून 30,000पेक्षा जास्त झाली आहे. मित्रांनो, काही आठवड्यांत उत्तराखंडमध्ये हिवाळी खेळांचे आयोजनही होणार आहे. देशभरातील खेळाडू, साहसी खेळांचे शौकीन आणि खेळांशी संबंधित लोक या आयोजनाबद्दल उत्सुक आहेत. स्कीइंग असो किंवा स्नोबोर्डिंग, बर्फावर खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांची तयारी सुरू झाली आहे. उत्तराखंडने हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. होमस्टेसाठी नवीन धोरणही तयार करण्यात आलं आहे. मित्रांनो, हिवाळ्यात वेड इन इंडिया मोहिमेचाही एक वेगळाच जल्लोष असतो. हिवाळ्यातील सोनेरी ऊन असो, डोंगरावरून उतरणाऱ्या धुक्याची चादर असो, डोंगरांवरील डेस्टिनेशन वेडिंग ही आता खूप लोकप्रिय होत आहेत. अनेक विवाह सोहळे तर आता विशेषतः गंगा नदीच्या काठावर होत आहेत. मित्रांनो, हिवाळ्याच्या या दिवसात हिमालयातील दर्या आयुष्यभर सोबत राहणाऱ्या अशा एका अनुभवाचा भाग बनतात. जर तुम्ही या हिवाळ्यात कुठे जाण्याचा विचार करत असाल तर हिमालयातील पर्वतांबद्दल नक्की विचार करा. मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी मी भूतानला गेलो होतो. अशा दौऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संवाद आणि चर्चा करण्याची संधी मिळते. माझ्या या प्रवासात मी भूतानचे राजे, सध्याच्या राजांचे वडील, जे स्वतःही पूर्वी राजे होते, तिथले पंतप्रधान आणि इतर लोकांना भेटलो. या दरम्यान प्रत्येकाकडून एक गोष्ट नक्की ऐकायला मिळाली. सर्वजण तिथे बुद्धिस्ट रेलिक्स म्हणजेच भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पाठवल्याबद्दल भारतवासियांचे आभार मानत होते. मी जेव्हाही हे ऐकलं तेव्हा माझं मन अभिमानानं भरून आलं. मित्रांनो, भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांबद्दल इतर अनेक देशांमध्येही असाच उत्साह पाहायला मिळाला. गेल्या महिन्यातच राष्ट्रीय संग्रहालयातून या पवित्र अवशेषांना रशियाच्या काल्मिकिया इथे नेण्यात आलं होतं, जिथे बौद्ध धर्माला विशेष महत्त्व आहे. मला सांगण्यात आलं की त्यांच्या दर्शनासाठी रशियाच्या दूरदूरच्या भागातूनही मोठ्या संख्येने लोक तिथे पोहोचले. या पवित्र अवशेषांना मंगोलिया, व्हिएतनाम आणि थायलंड इथेही नेण्यात आलं आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या दर्शनासाठी थायलंडचे राजे सुद्धा आले होते. संपूर्ण जगात भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांप्रती अशा प्रकारची दृढ भावना पाहून हृदय भावनांनी भारावून जातं. हे ऐकून खूप छान वाटते की अशा प्रकारचा कोणताही उपक्रम संपूर्ण जगातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे माध्यम बनतो. मी तुम्हा सर्वांना नेहमी व्होकल फॉर लोकल या मंत्राचे पालन करण्याविषयी सांगतो. नुकतंच काही दिवसांपूर्वी G20 शिखर परिषदेदरम्यान जेव्हा जगातील अनेक नेत्यांना भेटवस्तू देण्याची वेळ आली, तेव्हा मी पुन्हा म्हटलं व्होकल फॉर लोकल. मी देश बांधवांच्या वतीनं जगातील नेत्यांना ज्या भेटवस्तू दिल्या त्यात या भावनेची विशेष काळजी घेण्यात आली. G20 दरम्यान मी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नटराजाची कांस्य प्रतिमा भेट दिली. ही तमिळनाडूच्या तंजावरच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेल्या चोलकालीन शिल्पकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांना चांदीच्या अश्वाची प्रतिकृती देण्यात आली. हे राजस्थानमधील उदयपूरच्या उत्कृष्ट शिल्पकलेचं दर्शन घडवतं. जपानच्या पंतप्रधानांना बुद्धांची चांदीची प्रतिकृती भेट देण्यात आली. यात तेलंगणा आणि करीमनगरच्या प्रसिद्ध चांदीच्या हस्तकलेची सूक्ष्मता दिसून येते. इटलीच्या पंतप्रधानांना फुलांची नक्षी असलेला चांदीचा आरसा भेट म्हणून दिला. हे सुद्धा करीमनगरच्या पारंपरिक धातू शिल्पकलेला प्रदर्शित करतं. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मी पितळी उरुळी भेट दिली. हे केरळमधील मन्नार येथील एक उत्कृष्ट शिल्प आहे. माझा उद्देश होता की जगाने भारताचे शिल्प, कला
आणि परंपरेबद्दल जाणून घ्यावे आणि आमच्या कारागिरांच्या प्रतिभेला जागतिक व्यासपीठ मिळावं. मित्रांनो, मला आनंद होतो की व्होकल फॉर लोकलच्या भावनेला देशातील कोट्यवधी लोकांनी आपल्या जीवनाचा भाग बनवला आहे. या वर्षी जेव्हा तुम्ही सणांच्या खरेदीसाठी बाजारात गेला असाल, तेव्हा एक गोष्ट तुम्हा सर्वांना जाणवली असेल. लोकांची पसंती आणि घरात येणाऱ्या वस्तूंमधून स्पष्टपणे संकेत मिळत होते की देश स्वदेशीकडे पुन्हा वळत आहे. लोक स्वतःच्या मनाने भारतीय उत्पादन निवडत होते. हा बदल अगदी लहान दुकानदारालाही जाणवला. यावेळी तरुणांनीही व्होकल फॉर लोकल अभियानाला गती दिली. येत्या काही दिवसांत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देईन. व्होकल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवा. तेच खरेदी करा जे देशात तयार केलेले असेल. अशा गोष्टीच विका ज्या देशबांधवांच्या कष्टांनी बनलेल्या आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतीय खेळांच्या दृष्टीनं हा महिना उत्कृष्ट ठरला आहे. या महिन्याची सुरुवात भारतीय महिला संघानं आयसीसी महिला विश्वचषक जिंकण्यानं झाली. पण त्यानंतरही मैदानावर आणखी जास्त हालचाल पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी टोकियोमध्ये डेफ ऑलिम्पिक्स पार पडले. इथे भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 20 पदकं जिंकली आहेत. आपल्या महिला खेळाडूंनी कबड्डी विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलं. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स मध्येही आपल्या खेळाडूंची शानदार कामगिरी होती. त्यांनी 20 पदकं जिंकली. मित्रांनो, ज्या गोष्टीची आणखी जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे आपल्या महिला संघाच्या ब्लाइंड क्रिकेट विश्वचषक विजयाची. मोठी गोष्ट ही आहे की आपल्या या संघानं एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे. देशबांधवांना या संघातील प्रत्येक खेळाडूचा खूप अभिमान आहे. माझी या संघाशी प्रधानमंत्री निवासात भेट झाली. खरंच या संघाचे धैर्य, त्यांचा उत्साह आपल्याला खूप काही शिकवतो. हा विजय आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे. तो प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील. मित्रांनो, आजकाल आपल्या देशात सहनशक्तीच्या खेळांची एक नवीन क्रीडा संस्कृतीही वेगाने उदयास येत आहे. सहनशक्तीचे खेळ म्हणजे मला म्हणायचं आहे, तुमच्या मर्यादांची कसोटी लागते असे क्रीडा प्रकार. काही वर्षांपूर्वीपर्यंत मॅरेथॉन आणि बायकेथॉन सारखे खास कार्यक्रम काही विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित होते. पण आता बरंच काही बदललं आहे. मला सांगण्यात आलं की देशभरात दर महिन्याला 1500हून अधिक सहनशक्तीच्या खेळांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू दूर दूरपर्यंत जातात. मित्रांनो, सहनशक्तीच्या खेळाचं एक उदाहरण आहे आयर्नमॅन ट्रायथलॉन. तुम्ही कल्पना करा, जर तुम्हाला असं सांगितलं गेलं की तुमच्याकडे एका दिवसापेक्षाही कमी वेळ आहे आणि तुम्हाला ही 3 कामं करायची आहेत. समुद्रात 4 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकल चालवणं आणि जवळजवळ 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावणं, तर तुम्ही विचार कराल की हे कसे शक्य आहे. पण पोलादी धैर्य असलेले लोक असे कामही यशस्वीपणे पूर्ण करतात. म्हणून याला आयर्नमॅन ट्रायथलॉन म्हटलं जातं. गोव्यात नुकताच असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजकाल अशा कार्यक्रमांमध्येही लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या आपल्या तरुण मित्रांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. आजकाल अनेक लोक फिट इंडिया संडेज ऑन सायकल सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येत आहेत.
अशा या सर्व गोष्टींमुळे तंदुरुस्त राहण्याला प्रोत्साहन मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला दर महिन्यात भेटणं हा माझ्यासाठी नेहमीच एक नवीन अनुभव असतो. तुमच्या कथा, तुमचे प्रयत्न मला नव्याने प्रेरणा देतात. तुम्ही तुमच्या संदेशांमध्ये ज्या सूचना पाठवता, जे अनुभव सांगता, त्यातून आम्हाला या कार्यक्रमात भारताची विविधता सामावून घेण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा आपण पुढच्या महिन्यात भेटू तेव्हा 2025 संपत आलेलं असेल. देशाच्या बहुतेक भागांमध्ये आता थंडीही वाढत जाईल. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या. पुढच्या महिन्यात आपण काही नवीन विषय, नवीन व्यक्तिमत्वांवर नक्कीच चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.